राज्यातील प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमांची आखणी करताना 25 वर्षांनंतरच्या विकसित महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम, योजना, उपक्रम प्रस्तावित करावेत. योजनांसाठी निधीची मागणी करताना कालबाह्य योजना रद्द कराव्यात. पुढील 4 वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीनं सुचवलेल्या प्राधान्यक्रमानुसार नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण, मृदा व जलसंधारण, वस्त्रोद्योग, उच्च व तंत्र शिक्षण, ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध प्रशासन विभाग अशा 9 विभागांच्या वार्षिक कार्यक्रम 2024-25 आखणी संदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. बैठकीस वस्त्रोद्योग, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते. विभागनिहाय योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करतानाच उद्योग, रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, पर्यटन यासारख्या क्षेत्रांच्या विकासावर भर द्यावा. शासकीय इमारती 30 ते 40 वर्ष जुन्या झाल्यानंतरच लगेच त्या पाडून नव्या बांधण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मागणी होते. रस्ते, इमारतींचे बांधकाम वर्षानुवर्ष टिकावे यासाठी बांधकामाचा दर्जा चांगला ठेवा. वेळच्या वेळी त्यांची देखभाल, दुरुस्ती करा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. यासाठी CEOP, VJTI, निकमार यासारख्या नावाजलेल्या संस्थांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की शिष्यवृत्ती, गृहनिर्माण, पर्यटन यासारख्या एकाच विषयाच्या योजना विविध शासकीय विभागांमार्फत राबवण्यात येतात. या योजनांच्या अंमलबजावणीत समानता, समन्वय, एकसूत्रीपणा राखण्यासाठी त्या विषयाशी संबंधित विभागानं नोडल एजन्सी म्हणून काम करावं आणि संबंधित विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. यामुळं योजनांमधील द्विवृत्ती टाळता येऊन लाभार्थ्यांना गतिमान पद्धतीनं लाभाचे प्रदान करण्यात येईल. या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.